खालचं दाबायचं. श्लोक चंद्रकांत मंडपे हे आपले समाजाचे सेक्रेटरी मनोहर जोगी, त्यांना मी विनंती करतोय की आपण त्याचा सत्कार करायचा आहे. श्लोक चंद्रकांत हे मी इथे सगळे नमूद करतोय. सोहम मनोहर जोगी, मी अध्यक्षाला विनंती करतोय अनिल मुरकर की आपण याचा सत्कार करायचा आहे. पृथ्वीला 84% पडले. तुम्ही राजेंद्र मुरकर यांना विनंती करतोय की आपण याचा सत्कार करायचा. तसेच दुर्वेश प्रभाकर नवकरे 69%. प्रगती प्रभाकर नवकरे 61%. प्रगती प्रभाकर नवकरे. मी महेंद्र मुक्ता याला विनंती करतोय की आपण ते सत्कार करायचे. त्या पदवीमध्ये त्याचप्रमाणे आपल्याला जोगी TYBA याचा सत्कार गणेश मंडपे करतील. त्यांचे पालक आलेले आहेत. तसेच मंजिरी चंद्रकांत मंडपे SY इलेक्ट्रॉनिक्स अँड मंजिरीचे पालक आले असतील.
DY B.Com. मी अध्यक्षांना विनंती करतोय की आपण ते सत्कार करायचे. कार्तिक पुढे गेला. कार्तिकला विनंती करतोय विनंती करतोय की आपण त्याचा सत्कार करायचंय. पाऊस संपलं काय त्याच्यात गिरिजा विष्णू जोगी हिने शिष्यवृत्ती मिळवलेली आहे 5वी मध्ये. तर तिचे कोण पालक असतील हे आपले जे नवीन अध्यक्ष आहेत नवीन कमिटीचे कैलास नवकरे यांना विनंती करतो की आपण मला सुद्धा इयत्ता 5वी मध्ये स्कॉलरशिप मिळालेली आहे. तर मी कार्यवाह अरविंद जोगी यांना विनंती करतोय की आपण रमेश नवकरे त्यामध्ये कुमारी किमया विनोद मुरकर हिला सुद्धा विशेष बक्षीस मिळालेलं आहे. तर मी रमेश नवकरे यांना विनंती करतोय की आपण तिचा सत्कार करायचा आहे. किमया असा गुणगौरव सोहळा हा पार पडलेला आहे. तर सर्व विद्यार्थ्यांचे मी अभिनंदन करतोय ज्यांना ज्यांना उत्कृष्ट असे गुण मिळालेले आहेत. तसे आपण पुढील कार्यक्रमाकडे वळतोय.
उभे असलेल्यांनी बसून घ्या आणि यावर्षी जो सांस्कृतिक कार्यक्रम जो पार पाडण्यात आलेला आहे याबद्दल सर्वांचे आभार अभिनंदन. त्याचबरोबर असेच सहकार्य पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी मी अध्यक्ष आहे तोपर्यंत करत राहा आणि जास्तीत जास्त सर्वांनी हजर होत राहा. मंडळी, एक माणूस आंब्याच्या झाडाखालून जात असतो. आंब्याच्या झाडाखालून जात असताना त्याला पिकलेला आंबा दिसतो. पिकलेला आंबा तो माणूस त्याच्या डोळ्यात बघतो. डोळ्यात बघितल्यानंतर त्याच्या हाताने तो आंबा काढतो. आंबा काढल्यानंतर त्याचा तोंड खातो. तोंडाने काढल्यानंतर ते पोटात जातं. पोटात गेल्यानंतर त्याच आंब्याचा जो मालक असतो तो त्या माणसाला त्याच्या डोळ्यांनी बघतो की याने आंबा खाल्ला. म्हणून मला म्हणायचं आहे, आपण दरवर्षी एक गाणं ऐकतो. कोणतं गाणं माहितीये का? जैसी करनी वैसी भरणी. धन्यवाद. चांगले पर्सेंटेज घेऊन काही उपयोग नाही. म्हणजे एखाद्याला 99% मिळाले तरी त्याचं अकॅडमिक म्हणजे शैक्षणिक दृष्ट्या ठीक आहे, परंतु त्यांनी काय मिळवलं, स्किल काय त्याच्याकडे. मग शैक्षणिक न बघता कलेच्या माध्यमातून बघायला पाहिजे, बिझनेसच्या माध्यमातून बघायला पाहिजे, मग खेळाच्या माध्यमातून लोकांनी प्रावीण्य मिळायला पाहिजे. सगळ्यांनी ठरवलं की आपण इंजिनियर व्हायचं, डॉक्टर व्हायचं, वकील व्हायचं. मग खेळाडू कोण होणार? मग कलाकार कोण होणार? तुम्ही बघितलं, शाहरुख खान घ्या, सचिन तेंडुलकर घ्या, यांचं शिक्षण काय इंजिनियर आहेत का? नाही. परंतु एखादा इंजिनियर जरी बघितला ना तर त्याच्याकडून शिका पडेल. डॉक्टर सुद्धा शिका पडेल. म्हणजे डॉक्टरांनी खूप पैसे कमवले म्हणून तो डॉक्टर झाला नाही, त्या नावारूपाने पण यायला पाहिजे. त्यांनी सामाजिक कार्य पण करायला पाहिजे. म्हणजे यांची जी नावं घेतो हे काय भरपूर शिकलेले नाही आहेत. म्हणजे यातून सुद्धा बोध घेण्यासारखं आहे. म्हणजे आपण शिकलं आणि 15,000ची नोकरी केली, 20,000ची नोकरी केली, झालं, लग्न झालं, मुलं झालं, संपला. मग काय? मग तुमचं सामाजिक
तुमचं कर्तव्य काय आहे? काहीच नाही. शून्य. म्हणजे लोकांनी समोरून यायला पाहिजे. आपली वाडी असू दे, समाज असू दे, आपला सोसायटी असू दे, त्यातून आपण शिकलं पाहिजे. मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की शिक्षणाबरोबर देखील व्हॅल्यू ॲडिशन म्हणजे म्हणतात ना की व्यावसायिक अभ्यासक्रम राबवला पाहिजे. त्याच्यामुळे आता हा कार्यक्रम कुलगौरवाचा आहे, महिलांचा कार्यक्रम आहे, तर त्या पद्धतीने आपण बोध दिलं पाहिजे, मार्गदर्शन केलं पाहिजे. विद्यार्थ्यांना एक विनंती आहे की स्पर्धा परीक्षा मागायची बोलतो, स्पर्धा परीक्षेमधून तुम्हाला चांगलं भविष्य आहे. तिने सांगितलं आहे की स्पर्धा परीक्षा MPSC तर कोणच देत नाही. म्हणजे स्पर्धा परीक्षा दूर राहिल्या, MPSC दूर राहिली, स्पर्धा परीक्षेमध्ये आता जी निबंधक झालेली आहे पुढे ती वॉर्ड ऑफिसर होईल, म्हणजे त्यापुढेही जाईल ती. तर अशा पद्धतीने जर तिचं मार्गदर्शन द्या. आता 2-3 वर्षापूर्वी सांगितलं होतं आम्ही ते एक 10वी-12वीच्या मुलांसाठी इथे शिबिर आयोजित केलं होतं आणि समाजाची बरीचशी मुलं इथे आली होती. मी त्यात मुलांना 1-2-3 टॉपिक शिकवले होते. अमित राणे यांनी शिकवले होते. तर अशा पद्धतीचं शिबिर घेऊन मुलांना एक मार्गदर्शन केलं पाहिजे. जर तुम्हाला कोणाला वाटत असेल तर वाडीच्या आपल्या ह्याच्यामध्ये सुद्धा आपण ते शिबिर पण आयोजित करू आणि मुलांना मार्गदर्शन शिबिर म्हणून आपण तिथे तो कार्यक्रम राबवू शकतो. हा कार्यक्रम जास्त माझे जे दोन शब्द आहेत ते संपवतो. धन्यवाद आणि सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल